त्यांची साधारण 1000 कोटी रुपयाची जी संपत्ती, बेनामी संपत्ती जप्त केली होती। किती बेकायदेशीर संपत्ती आहे, बेनामी आहे, भ्रष्टाचाराच्या पैशातून घेतलेली संपत्ती आहे। 70,000 कोटीचा जो घोटाळा नरेंद्र मोदीजींनी बाहेर काढला होता भोपाळला अजितदादांचा, आम्हाला वाटलं की सगळे आरोप ते सुडबुद्धीने करतायत, ही आमची भूमिका राहिली तेव्हा, आणि त्यांच्या संपत्तीवर टाच आली आणि ताबडतोब काल शपथग्रहण सोहळा जो मोदींच्या उपस्थितीत झाला त्यानंतर काल केंद्र सरकारनं ईडी, इन्कम टॅक्स जे कोणी असतील त्यांनी आमच्या प्रिय अजितदादांची 1000 कोटीची संपत्ती ही स्वच्छ केली, मुक्त केली। त्याबद्दल अजितदादा पवार, सौ सुनेत्रा वहिनी पवार, पार्थ पवार यांचं मी खास अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्ये अनेक आमच्या सहकाऱ्यांच्या अशा प्रकारच्या प्रॉपर्ट्यांवरती ईडीनं टाच आणली। पण ते फक्त भारतीय जनता पक्षाला शरण गेले नाहीत, म्हणून त्यांच्या प्रॉपर्ट्या या मुक्त केल्या। आता मला असं वाटतं लवकरच नवाब मलिक यांची प्रॉपर्टी सुद्धा सोडवली जाईल। माझी स्वतःची संपत्ती, ही संपत्ती नाही, राहतं घर ईडीनं ताब्यात घेतलं। राहतं घर, 2 रूम किचन, मराठी माणूस आहे आणि गावची वडिलोपार्जित जमीन 40 गुंठे ही ईडीच्या ताब्यात आहे। आम्ही त्यांना सांगतोय हे आमच्या अधिकृत कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि जमीन आहे, ही आम्हाला मुक्त करून द्या। पण नाही, आमच्यावर दबाव आहे, तुम्ही पक्ष सोडलात तर तुमची सगळी जी काय घर वगैरे जप्त केलं ते आम्ही मोकळं करू। पण आम्ही हे करायला नकार दिला। ठीक आहे, पण अजितदादा पवार असतील, प्रफुल्ल पटेल हे भारतीय जनता पक्षात बरोबर जातात। 8व्या दिवशी त्यांची 200-250 कोटीची प्रॉपर्टी जी दाऊदशी संबंधित आहे, दाऊद इब्राहिमशी व्यवहार आहे, यासाठी जप्त केलेली त्यांची प्रॉपर्टी ईडीनं ही 8व्या दिवशी मोकळी केली प्रफुल्ल पटेलांची। त्याच्याविषयी आम्हाला असूया नाही। एकतर तुम्ही खोटे खटले दाखल केलेत किंवा तुम्ही त्यांना आता वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्यांच्या प्रॉपर्ट्या तुम्ही मोकळ्या केल्या। असे महाराष्ट्रात आणि देशामध्ये अनेकांच्या प्रॉपर्ट्या जे भारतीय जनता पक्षाबरोबर गेले, मग बेनामे असतील, भ्रष्टाचाराच्या पैशातून, मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून घेतलेल्या प्रॉपर्टी असतील, या सगळ्यांना आपण ताबडतोब मुक्त केलाय। हा आपला भ्रष्टाचाराचा 0 टॉलरन्स। मी यासाठी सांगतोय, मी दादांचं अभिनंदन करतो, ते फार त्याच्यामुळे अस्वस्थ होते, तणावाखाली होते। हजारो कोटीची प्रॉपर्टी या लोकांनी जप्त केल्यावर त्यांना पक्ष सोडावा लागला, आपल्या वडिलासमान काकांच्या पाठीत खंजीर खुपसावा लागला। पण आज त्यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला विधानसभेत हास्य दिसेल, स्मितहास्य दिसेल त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर, त्याबद्दल आम्हालाही आनंद आहे। पण या देशभरामध्ये अशा प्रकारच्या केलेल्या कारवायातून जी संपत्ती जप्त केलेली ईडीने, ती सुद्धा संपत्ती काळजीपूर्वक अभ्यास करून मोकळी करावी असं माझं ईडीला आहे। त्यासाठी त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायला भाग पाडू नका। अंजली दमने जे म्हणतायत सध्या यासाठी अजित पवार म्हणाले ते मी तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। नाही, प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे ना, प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे। एकनाथ शिंदे यांनी पक्ष का सोडला? याच भीतीपोटी सोडला ना। अजित पवारांनी का सोडला? यासाठी सोडला। प्रफुल्ल पटेल यांनी का सोडला? यासाठी सोडला। म्हणजे हा जो विजय आहे भाजपला मिळालेला, किंवा हे जे राजकारण आणि कारस्थान आहे ते सोपं नाही आहे। तुम्ही उपमुख्य पदाची शपथ घेतल्यावर 4थ्या दिवशी तुमची 1000 कोटीची संपत्ती, जप्त केलेली संपत्ती ही अशा प्रकारे मोकळी केली जाते। 8 दिवस थांबा, एवढी घाई काय आहे? थांबा जरा, लोकांना विसरू द्या। पण निर्लज्जपणाचा हा सगळा कारभार हा सुरू आहे।
उद्या जर तुम्ही त्यांच्यासोबत गेले तर तुमची जी प्रॉपर्टी त्यांनी सील केली ती सोडवतील असं तुम्हाला म्हणायचं? नाही माझ्यावरती यापूर्वी अनेकदा मला या सूचना आलेल्या आहेत. मला तुरुंगात पाठवण्याआधीच माझ्यावर दबाव होता की तुम्ही पक्ष सोडा, शिवसेना सोडा, उद्धव ठाकरेंना सोडा. तुमची माझी संपत्ती त्याच्या आधी जप्त केली होती कारण नसतं. संपत्ती कुठे? राहतं घर आहे हो मुंबईतलं. अहो मध्यमवर्गीय मराठी माणसाचं राहतं घर किती मोठं असणार? 1000 स्क्वेअर फूट, 500 स्क्वेअर फूट. तेही ईडीनं जप्त केलं. ईडीनं आमचं राहतं घर जप्त केलं. त्या घरात मी राहतो ते राहतं घर, वडिलोपार्जित जमीन जप्त केली. किती? 40 गुंठे. 40 गुंठे बरं का, 1000 कोटी नाही, 5, 25, 50 लाख तेव्हाची किंमत. पण आम्हाला त्रास द्यायला ही आमचं घर, आमची गावची जमीन अलिबागची जप्त केली आणि असं दाखवलं की मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून. अरे कसलं मनी लॉन्ड्रिंग? सेशन कोर्टानं उडवून लावलं यांच्या मनी लॉन्ड्रिंगच्या केसेस सगळ्या आमच्या विरुद्धच्या. तरी आमचं घर सोडायला हे तयार नाहीत. पण अजित पवारांची 1000 कोटीची प्रॉपर्टी 4 दिवसात सोडवली. प्रफुल्ल पटेल यांची 300 कोटी 250 कोटीची प्रॉपर्टी ज्याचा दाऊशी लिंक लावलं होतं ईडीनं, ती 8 दिवसात सुटली. आता नवाब भाईंची सोडवली जाईल. भाजपमध्ये जा आणि आपल्यावरची कारवाई थांबवा, आपली संपत्ती जी आहे ताब्यात घ्या, अशी एक नवी ऑफर भाजपने दिलेली आहे. पण आम्हाला ही ऑफर मान्य नाही. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या नंतर फडणवीसांनी काल मुलाखती दिल्या, त्यात त्यांनी म्हटलं की राज ठाकरे यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सोबत घेऊ. लोकसभेला राज ठाकरेंनी सपोर्ट केला होता, विधानसभेला त्यांना वेगळं लढावं लागलं. आता पुन्हा बघा, राज ठाकरे ह्यांना खेळवलं जात आहे. राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं झालं हे आता स्पष्ट दिसतंय. काल देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं आहे की राज ठाकरे हे भारतीय जनता पक्ष सांगतील त्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत आणि त्याच्याविषयी मला आता मत व्यक्त करायचं नाही. लोकसभेत, विधानसभेत, आता महानगरपालिकेत देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत त्यांनी काय करायचं हे. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठी बोलायचं नाही, गुजराती मारवाडीमध्येच बोला असा भाजपचा आग्रह आहे. हां, दबाव आहे आमच्या लोकांवर, मराठी लोकांवर. आणि त्या भाजपचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी, राज ठाकरेंनी कोणाबरोबर जावं हे पत्ते पिस्तत बसले असतील तर त्या संदर्भातली भूमिका आहे ही राज ठाकरे यांनी जाहीर केली पाहिजे. आम्ही काय बोलणार? आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आम्ही आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू हे आम्ही वचन देतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी बघायला मिळेल की शिवसेनेची वेगळी भूमिका असेल? बघा, लोकसभा विधानसभेच्या निवडणुका हा एक वेगळा विषय असतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतात तिथे कार्यकर्त्यांचा रेटा फार प्रचंड प्रमाणात असतो. विधानसभेत आपण पाहिलं असेल, लोकसभेला फार सुरळीत झालं जागा वाटप, विधानसभेला अडचणी आल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था, मग महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका याच्यामध्ये कार्यकर्त्यांना निवडणुकीला उभं राहून आपली ताकद आजमावायची असते. त्याच्याकडे तुम्ही मग महायुती, महाविकास आघाडी ही आघाडी त्या म्हणून बघू नका. आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ. मार्केटवाडी गावाची जिथपासून चर्चा सुरू झाली होती तिथे शरद पवार सायंकाळी जात आहेत. उद्धव ठाकरेंचा तसा काय प्लॅन आहे का? राहुल गांधीची पण चर्चा सुरू नाही, आम्ही बघा, आमचं लक्ष आहे, मार्केटवाडीनं या देशाला एक नवीन आदर्श निर्माण करून दिलेला आहे. मार्केटवाडीचे आमदार उत्तम जानकर यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी सांगितलं मी राजीनामा देतो, जिंकून आले आहेत ते, मी राजीनामा देतो. पण माझ्या मतदारसंघामध्ये माळशिरसमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. नाना पटोले यांनी तीच भूमिका घेतलेली आहे की मी राजीनामा देतो आमदारकीचा, माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. विक्रोळीचे आमदार म्हणजे माझे भाऊ आहे सुनील राऊत, हे चांगल्या मताने निवडून आलेत, पण त्यांना असा विश्वास होता की ते किमान यापेक्षा जास्त मताने निवडून येतील. पण निवडणुकीत घोटाळा झाला आहे, EVM घोटाळा झालेला आहे. त्यांनीसुद्धा मागणी केलेली आहे की मी राजीनामा देतो विक्रोळी मतदारसंघातून आणि माझ्या मतदारसंघातसुद्धा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. अख्ख्या राज्यभरातून जरी मागणी होत असेल विरोधी पक्षाकडून तर निवडणूक आयोग डोळ्यावर झापड्या घालून बसला की कानात बोळे घालून बसलेला आहे.
जनतेचा, निवडून आलेल्या लोकांचा निकालावर विश्वास राहिलेला नाही आहे. निवडणुका परत घ्या, राजीनामा देतो सांगतायत. बोला. सर, एक प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने काल म्हटलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळणं हे चुकीचं आहे. आम्ही सगळ्यांची कारणं तपासू आणि आम्ही बघा, त्या निवडणूक आयोग आपलं सर्वोच्च न्यायालयावरती फार विश्वास ठेवू नका. 3.5-4 वर्ष झाली की स्थानिक स्वराज्य निवडणुका झालेल्या नाही आहेत. आम्ही वारंवार निवडणूक सुप्रीम कोर्टामध्ये ह्याच्यावरती आवाज उठवलेला आहे. हां, एक महाशय ते निवृत्त होऊन गेले, आता परत त्याच्यावर चर्चा सुरू केल्या. अहो, 3.5-4 वर्ष या राज्यामध्ये आमच्या 14 महानगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये लोकांचं राज्य नाही आहे. तुम्ही काय आम्हाला न्याय देताय? काय चर्चा कसल्या करताय? निकाल द्या. हां, लेक्चर कसले देताय? लेक्चर द्यायचं असेल तर दिल्ली विद्यापीठात आणि जीवनीमध्ये जाऊन प्राध्यापकांची नोकरी करा. बोलिए. ये क्लीन चिट तो मिलनी ही है ना. प्रफुल्ल भाई पटेल को मिली, अजीत दादा पवार को मिली, अब नवाब मलिक को मिलेंगी. बात ऐसी है कि 1000 करोड़ की बेनामी संपत्ति उनकी जब्त हो गई थी. आंकड़ा सुन लीजिए, 1000 करोड़. प्रफुल्ल भाई पटेल, उनकी लगभग 300 करोड़ की प्रॉपर्टी ईडी ने जब्त की थी. प्रफुल्ल भाई के ऊपर आरोप क्या था कि उनका दाऊद इब्राहिम से लिंक है और वो मनी लॉन्ड्रिंग भाग आहे ते सगळं करायचा माझा प्रयत्न आहे. और उसी प्रॉपर्टी खरीद की कोकण हा माझा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र आता कोकणामध्ये भाजप असेल किंवा शिवसेना असेल यांनी त्यांचा सापडा सूप केलेला आहे. त्यांना काय सांगाल? उद्धव ठाकरे कोकणामध्ये वगैरे ह्यांची त्यांच्या तोंडातून ती भाषा सोबत नाही. त्यांना तिकडे काडीची किंमत नाही. लोकसभेला तिथून हद्दपार झाले, विधानसभेतून हकलून टाकले. म्हणून उद्धव ठाकरेंनी आता कोकणाचं समीकरण सांगू नये. आता लोकांनी आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे. कोकणाच्या हितासाठी जे करणं भाग आहे ते आम्ही करणार. उद्धव ठाकरेंनी मागच्या 40 वर्षामध्ये कोकणासाठी काय केलेलं नाही. एक साधं दुकान बालवाडी उघडली नाही, तर त्यांना अधिकार नाही कोकणाबद्दल बोलायचा. यापूर्वी तुमचा आणि आदित्य ठाकरेंचा सामना हा सोशल मीडियावरती सर्वांना पाहायला मिळाला. मात्र आता तुम्ही दोघेही सभागृहामध्ये असणार आहात, फेस टू फेस असणार आहात. जर त्यांनी विरोधी पक्ष म्हणून एखादा प्रश्न विचारला तर त्याला तुम्ही उत्तर देणं बांधील असणार आहात का? आणि या सामन्याकडे कसं पाहता? उद्धव आपलं आदित्य ठाकरे हा पोरकट आहे. मी त्याच्यावर लक्ष सुद्धा देत नाही. मी जेव्हा निवडून आलो होतो ना, तेव्हा तो त्याच्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये वडापाव खात असेल, म्हणून तो माझ्यासमोर फार ज्युनियर आहे. अशा लोकांना मी किंमत देत नाही. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना आमदार निलेश राणे. ही थेट दृश्य आपण बघतोय विधान भवन परिसरातून. निलेश राणे यांनी न्यूज 18 लोकमतशी विशेष संवाद साधला. आधी ते खासदारकीला उभे होते. मागची 5 वर्ष ते कार्यकर्ता म्हणून काम करत होते. आता आमदार म्हणून ते विधान भवनामध्ये आलेले आहेत आणि मी आणि माझा भाऊ नितेश आम्ही दोघं मिळून कोकणाचा विकास करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. मी कुणावरही टीका करणार नाही. वैभव नाईकांना त्यांनी पराभूत केलेला आहे. त्यामुळे ते असं बोलताना म्हणाले की मी कुणावरही टीका करणार नाही, मात्र माझा मतदारसंघ नव्यानं बांधण्याचं, तिथे नव्यानं विकास करण्याचं काम मी करणार आहे. चंद्रकांत दादा आपल्याला दिसतायत दृश्यांमध्ये. आज आणि उद्या, आज आणि शनिवार, उद्या रविवार, आज आणि उद्या आमदारांचा शपथविधी होईल. 288 आमदारांचा शपथविधी होईल. त्यातले 78 आमदार असे आहेत जे पहिल्यांदाच विधानसभेमध्ये पाऊल ठेवतील. आणि एक मोठी बातमी आपण आता बघणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत. पहिल्याच दिवशी त्यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिवांची बैठक त्यांनी बोलावलेली आहे. महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्याकरता ही बैठक बोलवण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिवांची बैठक बोलवली. राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्याकरता ते ही बैठक घेत आहेत. महत्त्वाची ही माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ॲक्शन मोडवर आलेले आहेत. त्यांनी
महत्त्वाची बैठक आज बोलवलेली आहे. विशेष अधिवेशन आहे खरं तर 3 दिवसांचं, तरी देखील आज एक महत्त्वाची बैठक पहिल्याच दिवशी बोलवलेली आहे. ही बैठक नेते, मंत्री, समर्थक, आमदार, पदाधिकारी यांची नसून ही अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिवांची बैठक आहे. ज्या प्रकल्पांना गती देण्याची गरज आहे त्यांच्यावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. त्या उपक्रमांसंदर्भात चर्चा होणार आहे. अजून एक बातमी समोर येते ती म्हणजे योग्य वेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून या संदर्भातला निर्णय घेतील असं वक्तव्य उदय सामंतांनी केलं. उदय सामंत काही वेळापूर्वीच न्यूज 18 लोकमतशी बोलत होते तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली की सारखं मंत्रिमंडळासंदर्भात विचारू नका. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य वेळी या संदर्भातला निर्णय घेतील आणि जाहीर सुद्धा करतील. तसंच त्यांनी असं म्हटलंय की शेतकऱ्यांसंदर्भात बोलताना शेतकरी आत्महत्या रोखण्यावर 100% आम्ही काम करू असं उदय सामंतांनी म्हटलेलं आहे. आजचा दिवस हा नवीन जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्या शपथविधीसाठी आहे. आजचा, उद्याचा आणि परवाचा दिवस. आणि मला असं वाटतं की विधानसभेच्या अध्यक्षांची निवड देखील ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये होणार आहे. आणि मंत्रिमंडळाचा विस्तार योग्य वेळी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील याच्यावर आमचा सगळ्यांचा पूर्ण विश्वास आहे. ते लवकरात लवकर बसून मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भामध्ये चर्चा करतील आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. शेतकरी आत्महत्या रोखण्यावरही आमचा भर असेल असं उदय सामंतांनी म्हटलं. उदय सामंत जेव्हा प्रसारमाध्यमांच्या आपले शिंदे साहेबांना रिसिव्ह करतोय आम्ही, त्याच्यामुळे आम्ही आता तिथं चाललोय गेटवर. सगळ्यांनी फेटे घालावे. पहिला दिवस आहे, थोडं वेगळा साज मावळ्यांचा आणि त्यासाठी आम्ही फेटे बांधले. तुम्ही फेटा घातलाय, मात्र राज्याची सर्व जनता तुम्हाला जॅकेटमध्ये कधी घालण्याची वाट बघतो. निरोप आला की एकनाथ शिंदे साहेबांचा निरोप आला का आम्ही जॅकेट चढू. 3 दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा सुरू आहे. 11 किंवा 12 तारीख. तुम्ही जॅकेट शिवलेलं आहे का? चर्चा आहे. जॅकेट घ्यायला किती वेळ लागतोय, परंतु आता जरा सध्या 2 दिवस थांबा, 2 दिवसांत मला. तर हे होते आपल्या सोबत बोलण्यासाठी भरत शेठ गोगोले. आज मी फेटा घातलाय, मावळ्याच्या रूपात आलोय. मात्र एकनाथ शिंदे साहेबांचा निरोप आला की मी जॅकेट घालणार आहे, मी मंत्री होणार आहे. 2.5 वर्ष भरत गोगावले यांच्या संदर्भात चर्चा होती. आज मंत्रिपद मिळेल, उद्या मंत्रिपद मिळेल, मात्र तसं काही झालं नाही. या मंत्रिमंडळामध्ये तरी त्याला मंत्रिपद मिळेल अशी शक्यता व्यक्त होते आणि त्यामुळे जॅकेट संदर्भातला विषय चर्चेत आला. एकनाथ शिंदे काही वेळामध्ये सभागृह परिसरामध्ये येतील. आज शिवसेनेचे सगळे निवडून आलेले आमदार, 57 आमदार निवडून आलेत, ते सगळे फेटा घालून विधानभवन परिसरामध्ये येणार आहेत आणि एकनाथ शिंदे येतील तेव्हा त्यांचं स्वागत हे सगळे एकत्र करणार आहेत. हालचाली वाढलेल्या आहेत प्रवेशद्वारावर. एक आमदार आता येत आहेत आणि 288 आमदार आज आणि उद्या शपथ घेणार आहेत. परवाच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या विशेष अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्ष निवडले जातील. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिसरामध्ये आलेले आहेत. विधानभवनात त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यांच्याबरोबर संकटमोचक गिरीश महाजन सुद्धा उपस्थित आहेत. हास्य वदनानं प्रवेश केलेला आहे विधानभवन परिसरामध्ये. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कामाला सुद्धा लागलेले आहेत, ॲक्शन मोडवर आहेत. प्रधान सचिव, अप्पर सचिव, सचिव यांची सगळ्यांची बैठक होतीये. आजच त्यांनी ही बैठक बोलावलेली आहे. प्रसाद लाड त्यांच्यासोबत दिसत आहेत, गिरीश महाजन, त्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत सोबत, त्यांची सगळी टीम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन परिसरामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याची ही दृश्य आपण बघतोय. अगदी काहीच मिनिटं झाली आहेत त्यांना प्रवेश करून. गिरीश महाजन सुद्धा त्यांच्या सोबत होते. प्रसाद लाड दिसत आहेत. आजच त्यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. सगळेजण हस्तांदोलन करतायत त्यांना. सगळ्या प्रसारमाध्यमांशी बोलतायत. प्रसारमाध्यमांना हस्तांदोलन केलं म्हणजे त्यांचं अभिवादन स्वीकारलेलं आहे, त्यांच्या शुभेच्छा स्वीकारलेल्या आहेत आणि आता ते सभागृहाकडे जात आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, काय अधिक माहिती विधानभवन परिसरातून? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानभवनामध्ये दाखल झालेले आहेत. विधानभवनात दाखल होताच
महायुतीच्या आमदारांनी त्यांचं स्वागत केलेलं आपण पाहतो आहोत. इथे समोर खास करून शिवसेनेचे आमदार यांनी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलेलं आहे. इथे त्यांची चर्चा करत ते पायऱ्यांपर्यंत आलेले आहेत आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान भवनात प्रवेश केले. पुढच्या काही वेळातच विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार. तत्पूर्वी आपण मुख्य प्रवेशद्वारावरती देखील पाहत आहोत की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढच्या काही क्षणातच विधान भवनात प्रवेश करणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे सर्व आमदार भगवे फेटे घालून इथे मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वजण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करणार आहे. त्यानंतर विधान भवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणार आहेत. आपण इथे समोर पाहू शकतो शिवसेनेचे नेते, ज्येष्ठ नेते असतील हे सर्वजण पाहायला मिळत आहेत आणि आपण समोर ते दृश्य थेट पाहतो आहोत. शिवसेनेचे सर्व आमदार जे आहेत भगवे फेटे घालून इथे समोर आलेले आपल्याला पाहायला मिळतात.